आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। खोक्याला घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचलेत। पोलिसांनी खोक्याला बावी गावात आणलेला आहे। खोक्याला घेऊन पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी खोक्याने मारहाण केलेली होती किंवा त्याचे जे कारनामे समोर आलेले होते त्या ठिकाणी आता पोलीस पोहोचलेले आहेत खोक्याला घेऊन। त्यामुळे जो गुन्हा त्याने केलेला आहे त्याचं रिक्रिएशन केलं जातंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पोलिसांनी खोक्याला बावी गावामध्ये आणलेला आहे। ते त्याचं स्वतःचं गाव आहे आणि या ठिकाणी त्याने एकाला मारहाण केलेली होती। त्याचबरोबर त्याने शिकार केल्याचंही समोर आलेलं होतं। अशात आता पोलीस त्याला घेऊन बावी गावात आले आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, खोक्याला घेऊन बावी गावामध्ये कशासाठी आलेत पोलीस? भोसले उर्फ खोक्या आणि त्याच्या जे काही नातेवाईक आहेत त्यांनी ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केली होती आणि हरणाची शिकार करण्यापासून रोखलं म्हणून मारहाण केली होती अशी तक्रार ही ढाकणे पिता पुत्रांनी दिली होती। ज्या ठिकाणी ही मारहाण झाली होती आणि ज्या ठिकाणी हरण पकडण्यासाठी जाळे लावले होते त्या ठिकाणी आता पोलीस घटनास्थळावरती खोक्याला घेऊन आलेले आहे। नेमकं त्या ठिकाणी काय काय घडलं होतं, कुठल्या शस्त्राने मारहाण केली होती यासह काल ज्या पीसीआर मध्ये ज्या गोष्टी तपासी अधिकाऱ्यांनी मांडल्या होत्या त्यामध्ये खोक्याकडून महत्त्वाचं म्हणजे ज्या शस्त्राने मारहाण केली होती त्यामध्ये कुऱ्हाड आणि जे लाकडं आहेत ते देखील जप्त करायचे आहे। त्याचबरोबर ज्या गाडीनं हे सगळा प्रकार केला होता ती गाडी देखील जप्त करायची आहे आणि जे इतर फरार असलेले आरोपी आहेत त्यांना देखील अटक करायचं आहे म्हणून 7 दिवसाची पीसीआर मागितली होती आणि तो पीसीआर न्यायालयाने दिला होता। त्यानंतर आता तपासाचा जो पुढचा टप्पा आहे तो घटनास्थळावरती जाऊन तिथलचा पंचनामा घटनास्थळावरती जाऊन आरोपीला घेऊन गेल्यानंतर रिक्रिएशन जे म्हणतो आपण कशा पद्धतीने गुन्हा घडला होता ते देखील आता त्याच्याकडून रितसर कागदावरती घेतलं जाईल आणि त्यानंतर आता खोक्याच्या माध्यमातून जे आणखी फरार असलेले आरोपी आहेत त्यांना कशा पद्धतीने अटक केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सुरेश, एक प्रश्न उपस्थित होतोय, हे झालं मारहाणीचं प्रकरण, त्याचबरोबर इतरही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, त्याचे इतरही कारनामे समोर येत होते, त्या अनुषंगानेही तपास केला जाणार आहे का? आता सुरुवातीला प्राथमिक ज्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला अटक करण्यात आलेली तो गुन्हा आहे ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणातला, त्या गुन्ह्यामध्ये शिरूर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। यानंतर त्याने ज्या पद्धतीने बॅटनं मारहाण केली होती तो देखील वेगळा गुन्हा आहे। ज्यावेळेस 7 दिवसाची पोलीस कोठडी संपेल आणि या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर परत चकलंबा पोलीस स्टेशन त्याला ताब्यात घेईल आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये स्वतंत्र परत तपास केला जाईल। त्याचबरोबर वन्यजीव अधिनियम अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात देखील खोक्याचा तपास करायचा आहे। त्यामुळे आता खोक्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या तपासाचे जे खोक्याच्या पाठीमागील सचेबीर आहेत ते तब्बल हे सगळे जे गुन्ह्यांचे जे काही चौकशी आहे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मात्र ही संपूर्ण तपासाची जी मालिका आहे ती सुरू राहणार आहे। मात्र आज महत्त्वाचं प्रामुख्याने ढाकणे कुटुंबाला ज्या ठिकाणी मारहाणीची घटना घडली होती त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेलेली, कशा पद्धतीने मारहाण केली होती त्या सगळ्या गोष्टी आता त्या घटनास्थळाचा पंचनामा आरोपीला घेऊन गेल्यानंतरचा तो पंचनामा देखील अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो आज केला जातो। निश्चितच सुरेश, साधारणतः किती वाजता पोलीस इथं पोहोचलेत? कारण आपण बघतोय की पोलिसांची एक टीम आहे आणि खोक्या सुद्धा त्यांच्या समवेत दिसतोय, त्याच्या हाताला हातकडी आपल्याला दिसतीये, तर साधारणतः किती वाजता पोहोचली आहे टीम आणि कधीपर्यंत हा सगळा पंचनामा होईल? तब्बल अर्धा तास वेळ झालेला आहे त्या ठिकाणी ज्या घटनास्थळावरती ही घटना घडलेली होती आणि ते बावी शिवारातील माळरानावरचं शेत आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी आता खोक्याला प्रत्यक्ष घटनास्थळावरती ज्या ठिकाणी जाळं लावलेलं होतं त्या ठिकाणी पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि आणखी अर्धा तास त्या ठिकाणी लागू शकतो। मारहाणीची जी घटना घडली होती ती सकाळच्या वेळी घडलेली होती, तिथं कोण कोण उपस्थित होते, त्याचबरोबर कुणाकुणाला मारहाण केली, या सगळ्या गोष्टी आता खोक्याकडून तिथून उकल केल्या जातील। निश्चितच सुरेश, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।